तुम्हाला प्रत्येक वाक्याला आ वाचायला लावणारी आहे. तेव्हा सर्वांनी लक्षपूर्वक ऐकता. ते जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स मध्ये प्रेसिडेंट ग्लोबल रेग्युलेटरी मॅनेजमेंट या पदावर काम करतात. त्यांनी 1986 मध्ये एक रिसर्च केमिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आज ते प्रेसिडेंट पदाला स्वतःच्या कर्तृत्वावर पोहोचले आहेत. फार्मा आणि आरोग्य या क्षेत्रात त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांनी 25व्या वर्षी, अवघ्या 25व्या वर्षी त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटी मधून अनालिटिकल केमिस्ट्री या विषयात PhD संपादन केली. ते 2006 सालचे IDMA चे म्हणजे इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे आउटस्टँडिंग अनालिस्ट अवॉर्डचे गौरवशाली विजेते आहेत. USPच्या दक्षिण आशियाई परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. याखेरीज ते अनेक व्यावसायिक संस्थांचे सभासद आणि फेलो आहेत. ती लिस्ट सांगितलं तर तोच कार्यक्रम होईल आजचा. सध्या त्यांना IDMA ने आपल्या गुणवत्ता व तांत्रिक समितीचे अध्यक्ष म्हणून निवडले. तसेच या संस्थेच्या कायदे व नियंत्रण विषयक समितीचे ते सभासद आहेत. झालंच तर डॉक्टर जोशी हे CII म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्या राष्ट्रीय फार्मा समितीचे सभासद आहेत. 2019 साली भारताचे माननीय राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या समवेत स्वित्झर्लंडला जे व्यावसायिक शिष्टमंडळ गेलं होतं त्यात ते सन्माननीय निमंत्रक होते. मुंबई युनिव्हर्सिटीच्या PhD आणि फार्मा परीक्षांचे ते मान्यता प्राप्त परीक्षक आहेत. त्यांचे 25च्या वर शोध निबंध प्रसिद्ध झाले आहेत आणि 29च्या वर पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्यात की महिन्यातले निम्मे दिवस हवेत म्हणजे परदेशात असूनही त्यांनी मराठीची नाळ आपली सोडलेली नाही आणि इनफॅक्ट ते मराठीतून ते लघुलेखन स्फुटलेखन करतात आणि त्यांचे 300च्या वर लघुलेख हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेले आहेत. तुम्ही अनेक वेळा मिजो म्हणून खाली लेखाच्या खाली असेल लिहिलेलं तर त्याचं गुढ आज तुम्हाला उलगडेल. मिजो म्हणजे मिलिंद जोशी, हे आपले मिलिंद जोशी आणि त्या सदराची मी नियमित वाचक आहे. तशाच त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड आहे. म्हणजे मला आता कळत नाही की दिवसाच्या 24 तासामध्ये ते एवढं सगळं कसं काय बसवतात हे कोडं मला अजून उलगडलेलं नाहीये. आणि माझ्यासाठी असलेला सगळ्यात हाय पॉइंट म्हणजे ते ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीत मी राहते हा आहे. तर आता माझी ओळख जरा थोडीशी लांबली तेव्हा आता मी इथे थांबते आणि आजचे माननीय पाहुणे सन्माननीय पाहुणे डॉक्टर मिलिंद जोशी यांना विनंती करते की त्यांनी औषध आणि आपण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. थँक्यू संपदा मावशी. माझाही आवाज नीट येतोय ना ऐकू? हो, छान. तर ओळख फक्त थोडीशी वेगळी आहे की तुम्ही मी राहतो त्या सोसायटीत नाही तर मी तुम्ही राहतो त्या सोसायटीत राहतो त्याप्रमाणे ही ओळख जास्त महत्वाची आहे. डॉक्टर उल्हास वैद्य आणि ऑल रोटरियन्स, थँक यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू शेअर माय थॉट्स विथ यू. मला बोलायला आवडतं आणि मी गमतीने म्हणतो मला कापसाची लागवड या विषयावर बोलायला सांगितलं तरी सुद्धा मी 40 मिनिटं बोलेन. त्यामुळे औषध वगैरे या विषयावरती तर काय नक्कीच बोलता येईल मला. सो I think I have spoken with Dr. Vaidya, so the language will be dual, right? Marathi and English, but प्रामुख्याने मराठी. आणि अगदीच तुम्हाला जर वाटलं की अरे नाही नाही काय मराठीत बोलतोय क्लिष्ट आणि गूढ वगैरे तर मला जरा हँड वेव्ह करा. आय विल शिफ्ट टू इंग्लिश. इनफॅक्ट फ्रँकली मी प्रोफेशनल ऑर्गनायझेशन्स आणि फोरम्स मध्ये आय डिलिव्हर लेक्चर्स सो विच इज इन इंग्लिश युजली मोस्टली. सो दिस इज मराठीमध्ये व्याख्यान द्यायचं पण मला अजिबात मदर टंग मध्ये बोलायला डिफिकल्ट वगैरे होत नाही. मराठी भाषा आपली आहे. इनफॅक्ट आय वुड लाईक टू एक्नॉलेज टू स्टार्ट हिअर. मला माझे काही नातेवाईकही दिसत आहेत. मी आज सकाळी डॉक्टर वैद्यांबरोबर कन्फर्म केलं की वेदर गेस्ट्स आर वेलकम अँड व्हेन ही सेड येस देन ऑब्व्हियसली लिंक वॉज शेअर्ड. बट ती ऑलरेडी आधी पोहोचली होती काही मित्रमैत्रिणींकडे. आय डोंट नो हाऊ. सो रोटरीचं नेटवर्क तेवढं चांगलं जोरदार आहे. सो आय शेअर्ड इट फर्दर. सो मला माझी आत्या दिसते, विडाचे मामा दिसत आहेत ते हू हिमसेल्फ इज अ डॉक्टर पंडित इज अ ग्रेट वेटरनरियन. In fact, I can see my niece, I can see so many of my friends, elder brother, and I see Dr. Dev Wadke. Dr. Vaidya, Dr. Dev Wadke lives in Philadelphia, USA, and he is much more senior to me.
His entire career is in Bristol Myers, major career in Bristol Myers Squibb BMS, and maybe some other time you can invite him also to give insight. आणि मराठी म्हणून मी म्हटलं, ते मला वाटतं किती 50 वर्ष राहत असतील आता तिकडे, पण शुद्ध मराठीत बोलतात. एकदा अमेरिकेला जाऊन आल्यावरती त्यांना मदर टंग मध्ये बोलायला डिफिकल्ट होत नाही. So I'll start with disclaimer, or rather claimers, because again the influence of USA आणि जी आर्थिक महासत्ता असते, national power, that gets influenced. USA being litigative society, everything starts with a disclaimers because they have to protect against legal cases. तर इथे काही ती तशी भानगड नाहीये. This is for Rotary and all our friends only. But still, as said, I work in a company called JB Chemicals and Pharmaceuticals Limited, Indian company. Though I'm a president there, मी नोकर आहे, मी डायरेक्टर नाही, मी मालक नाही. It's a big public limited company. So मी आता जे काही बोलतोय त्याच्याशी कंपनीचा काही संबंध नाही. Then my affiliations were told CII, Confederation of Indian Industry. I am a chairman of IDMA's technical QA committee, member of a regulatory. So त्यांचाही काही संबंध नाही. In fact, कीर्तन तुम्ही जर कोणी ऐकत असाल, कीर्तनात ते बुवा नेहमी सांगतात, जे काही चांगलं असेल ते त्या सद्गुरूमुळे आणि जे काही वाईट असेल ते माझ्यामुळे. तर ते जे काही चांगलं तुम्हाला मिळालं यात काही, तर ते सगळं कंपनी IDMA मुळे वगैरे, आणि वाईट असेल तर त्याचं क्रेडिट डिस्क्रेडिट जे काय असेल ते मला द्या. तर आपण गेल्या 10 महिन्यामध्ये, and I'm given 40 minutes, right? So मी स्टॉपवॉच माझं सुरू केलंय, क्लॉक. मी जर जास्त लांबलो तर प्लीज मला वेव करा, I'll stop it. कारण विषय माझ्या हृदयाच्या जवळचा आहे. म्हणून गेल्या 10 महिन्यामध्ये किती जण डॉक्टरकडे गेले? खूप कमी. आपण नाहीतर युजली महिन्यातून 2 महिन्यातून निदान फॅमिली डॉक्टरकडे, पोट बिघडलं, इन्फेक्शन झालं, ताप आला, we have to have a visit. At least for me, there was a 0 visit. I used to go. आणि अगदी सेल्फ मेडिकेशन करू नये. आय टच ऑन दॅट सबसिक्वेंटली. सो आधी डॉक्टर पुरोहित होते, फॅमिली डॉक्टर इथे साधे. त्याच्यानंतर आता ते रिटायर झाले, दुसरा कोण आला. फॅमिली डॉक्टरकडे जायचं, विश्वासाने जायचं, श्रद्धेने ते सांगतील ते औषधं घ्यायची. ती औषधं काय असतात? 2 निळ्या गोळ्या, 4 पिवळ्या गोळ्या, 3 पांढरी गोळी. दिलं तर कधी काचेच्या पूर्वी काचेच्या बाटलीतलं लाल औषध, राईट? श्रद्धेने घ्यायचं. मला माहिती असतं काय असणार त्याच्यात, तुम्हालाही आता माहिती असतं. मॅलेट असेल, पॅरासिटामॉल असेल, जे काय असेल ते जनरल. पोट दुखत असेल, मेट्रोनिडाझोल दिलेलं असेल वगैरे वगैरे. आपलं डोकं बाजूला ठेवायचं, त्यांच्याकडे जायचं, 100 रुपयाचे 3 डोस घ्यायचे, ते घ्यायचे, त्याने बरं वाटतं. ते गेल्या जन्मीचं देणं असतं. आणि गेल्या जन्मीचं देणं नुसतं डॉक्टरचं नसतं, तर आम्ही औषध बनवणारे आमचंही असतं. आमचंही पोट त्याच्यावरती असतं, म्हणून ते चालायला पाहिजे त्याप्रमाणे. तर औषधं कोणी कोणी घेतली? आपण सगळ्यांनी घेतली. गेली 10 महिने औषधं घ्यायचं थांबलो का? नाही. वी डिड टेक मेडिसिन्स फॉर लास्ट 10 months, isn't it? But did we go to doctor? No. So perhaps now it is जीवनावश्यक काय आहे, डॉक्टर का औषधं? तर औषधं. And I'm just trying to make it little lighter. Don't take it. I understand. In fact, 10-12 डॉक्टर आहेत या रोटरीच्या ग्रुपमध्ये. सो तुम्ही पण प्लीज तुमचं डॉक्टर पण काढून ठेवा आणि एक कॉमन मॅन म्हणून अँड अदर साइड ऑफ द टेबल कडून काय बोललं जातं ते ऐका. माझ्या नावामागे डॉक्टर लागतं, पण अगेन क्लॅरिफिकेशन, मी PhD डॉक्टर आहे. आय डिड PhD इन एनालिटिकल केमिस्ट्री फ्रॉम रुईया कॉलेज 1988. भारतामध्ये, ब्रिटनमध्ये PhD ला नावामागे डॉक्टर लागतं आणि अमेरिकेतही आता लागेल, बिकॉज फर्स्ट लेडी इज अ डॉक्टर. शी इज अ PhD इन एज्युकेशन फील्ड, आणि त्याच्यावरून ऑलरेडी स्कॅन्डल हॅज स्टार्टेड वेदर डॉक्टर लावायचं नाही लावायचं. अमेरिकेला काय सगळीकडे मीडियाला काही ना काही लागतंच, isn't it? So I'm not a medical doctor, that's another. So I'll talk about allopathic. I will talk about even Ayurvedic medicines also, Ayurvedic natural, कारण त्यात मी काम केलेलं आहे, थोडाफार अनुभव आहे मला. आता साधारण 1986 पासून, सो यू कॅल्क्युलेट whatever 34 years I am in this pharmaceutical field. Homeopathy I will not be talking because I don't have any information, knowledge, anything about that. I will be talking about mixopathy. सध्या जोरदार चालू आहे. Indian Medical Association is opposing it. So, but yes, mixopathy, whatever you call, I am quite supporting to mixopathy. कारण का सांगतो,
बिरबलाची गोष्ट होती माहितीये ना, एक हत्ती पिसाळला, त्याला नो वेपन कुड वर्क, तो हत्ती कंट्रोलमध्ये आणता आला नाही. बिरबलाने काय केलं, एक कुत्रचं पिल्लू होतं तिकडे, ते उचललं आणि त्या हत्तीवरती फेकलं, हत्ती बावचाळला आणि मागे गेला. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज, त्या क्षणी जे कामाला येतं ते शस्त्र एक्झॅक्टली सेम इज ऍप्लिकेबल औषधाला. त्या क्षणी ज्याने गुण येतो ते चांगलं औषध, मग ते आयुर्वेदिक असू दे, मग ते ॲलोपॅथिक असू दे, होमिओपॅथिक असू दे, एनिथिंग असू दे. सो दॅट्स अबाउट. And certainly I will not be talking about vaccines, because first reason is, first and foremost is, I am not a politician. Sadhya bhagitla tar, if you have to be politician to be as a qualified so that you can speak on any subject, isn't it? So I am not a politician, and but truly मला biologics मध्ये जास्त मी काम केलेलं नाही आता हळूहळू, because it's a new area relatively. So I will be not talking about vaccine, but feel free, maybe I will try to finish within 30 minutes or so. So where urla tar, feel free, you can ask your questions. That's what I think President has allowed. So starting with my favorite, and which is applicable for all fields. संपदावशी मला फोन करत असाल तर I have put it on my aeroplane mode. Okay. I will start with DIKW. These are misnomers, or we tend to confuse. What is DIKW? D for data, I for information, K for knowledge, and W for wisdom. आज आता सांगितलं नाही तर खूपदा ओळख करण्यात सांगू देतात की हे खूप नॉलेजेबल आहेत, किंवा आपण भेटलो कोणी, ओ दॅट पर्सन इज व्हेरी नॉलेजेबल. Not necessary, frankly, and certainly true for me. Because what we start with data. So the data analytics, it's a you. Data, big data we talk about. But data, when processed, turns into information. Again, then someone has information. If information is there, that does not mean, again, the person has a knowledge. The information, when rightly utilized, processed, it turns into knowledge. And what is wisdom? The wise man has everything. How to use data, how to convert into information, how to convert that into knowledge, and how to use that. So that is DIKW. Please keep that into mind. So starting with D, and me Ayurvedic म्हटलं, so I'll tell you, we had as a company, and again, I'm not a marketing person, मला कंपनीच्या प्रमोशनचं, सेल्स ग्रोथ किती काय अजिबात रिस्पॉन्सिबिलिटी नाही. So don't take it that way also. But it is out of my experience. We had a Ayurvedic formulation called Dr. Mom. मी सांगितलं असेल मागे सुद्धा, अनेक जणांना माहिती आहे माझ्या मित्रांना. Because mom is a doctor, English style मध्ये, की आईच आपली डॉक्टर. So the brand name was Dr. Mom. Under Dr. Mom, we had a cough syrup, कफची औषधं होती, कफ आणि खोकल्याची, सिरप, लॉझेंजेस, सगळ्याच्या गोळ्या वगैरे वगैरे. 100% आयुर्वेदिक. काय होतं त्याच्यात? ज्येष्ठमध, अडुळसा, ऑल दोज, हळद, सगळी 10 औषधं होती कफ सिरप मध्ये, आणि ॲक्वियस एक्स्ट्रॅक्ट. त्याच्यामध्ये अल्कोहोल नव्हतं. मोस्ट कफ सिरप हॅज अल्कोहोल. त्याने आपल्याला घशाला बरं वाटतं. त्यामुळे सगळेजण म्हणतात ना गमतीने की कफ सिरप कशाला, एक छान पैकी पेक प्यावा, आपला खोकला बरा होतो. आय एम नॉट ॲडव्होकेटिंग, आय एम नॉट अ मेडिकल डॉक्टर, आय एम नॉट प्रिस्क्रायबिंग एनिथिंग, बट दॅट्स व्हॉट द पीपल से, इजंट इट? तर ते डॉक्टर मॉम, वी हॅड दॅट डॉक्टर मॉम ब्रँड, and very well standardized, very well. We used to market it in Russia, CIS mainly. तिथे गमतीने लोक तेही म्हणायचे की वोडकात घालून पित असायत बहुधा, म्हणून गुण येतो रशियनला. इट वॉज अ स्टार प्रॉडक्ट व्हेरी. अँड इन ईस्ट युरोप ऑल्सो, रुमानिया, बल्गेरिया. In the year 2010-11, we sold that brand, that product, to Johnson & Johnson for $325 million. कन्वर्ट करा आता आत्ताच्या याने, तेव्हाच्या याने तो जो काय रेट होता तो काहीतरी 1,000-1,500 कोटी रुपये वगैरे वगैरे. One Ayurvedic brand product, if you can get this much value, and again there is a difference between price and value, so this was a value creation. आणि ह्या औषधाला, आयुर्वेदिक औषधाला एवढी व्हॅल्यू मिळाली. सो अगेन, बट व्हॉट इज तात्पर्य काय यातलं? नुसतं आता च्यवनप्राश आहे, च्यवनप्राश जातो का 325 कोटीला, $325 मिलियन कोणी घेईल का विकत? नुसतं तुम्ही सांगितलं हा च्यवनप्राश नाही. त्याच्या मागे देर आर 2 फॅक्टर्स. वन इज आपलं प्राचीन ज्ञान, एन्शंट नॉलेज, विच इज येस, बट इट हॅज टू बी कपल्ड विथ this era's modern sophisticated technology.
पुरातन ज्ञान आणि अर्वाचीन तंत्रज्ञान यांची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा काहीतरी त्यातून चांगलं निघतं. आणि याला मी उदाहरण देईन समुद्र मंथन. आपल्या मायथॉलॉजीमध्ये, अगेन वी कॉल इट मायथॉलॉजी, आय डोंट ऍग्री टू इट. व्हॉट इज मिथ? द वन विच इज बियॉन्ड कॉम्प्रिहेन्शन ऑफ अ ह्युमन ब्रेन, त्याला मिथ म्हणतात. कारण हे आपल्या मेंदूच्या पलीकडे आहे, म्हणून ती हिंदू मायथॉलॉजी म्हणायची. सगळं घडलेलं आहे. तर अमृत मंथन जेव्हा कधी झालं असेल 10,000 वर्षापूर्वी, त्या अमृत मंथनामध्ये पण धन्वंतरी बाहेर आला अमृताचा कलश घेऊन, असं म्हणतात. सो धन्वंतरी हा सुद्धा शेवटी कोण आहे? हो, हा आपल्या अश्विनी कुमार धन्वंतरी हे आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे औषधाचे पहिले जनक आहेत. तिथपासून 10,000 वर्षांपासून औषध या भारतभूमीमध्ये सुरू आहे. सो आता ड्रग्ज वरती येऊया. व्हॉट इज ड्रग्स? ओके, अनदर बिग डिस्क्लेमर. जनरली ड्रग्जला एक निगेटिव्ह आहे. सध्या निगेटिव्ह म्हणजे आपल्या दृष्टीने, मध्यमवर्गीय माणसांच्या दृष्टीने निगेटिव्ह. इफ यू आर कंगना राणावत, अरबाज खान, सलमान खान, then those drugs are very trendy, isn't it? So we are not talking about that drugs, we are talking about medicines, medicinal drugs. But I was fortunate, I did PhD under Principal Dr. Ramesh Sane, RT Sane of Ruia College. Ruia College चे ते प्रिन्सिपल झाले. त्यांच्या अंडर 130 PhD झाले अंडर इन एनालिटिकल केमिस्ट्री. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये हा रेकॉर्ड आहे. मे बी अख्ख्या भारतात सुद्धा असू शकेल. सम ऑफ माय स्टुडंट्स आर, आय कॅन सी हिअर, दे हॅव, सम ऑफ माय कलिग्स आर हिअर, आणि दे आर ऑल वेल प्लेस्ड इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री मेनली. सरांना खूप आवड होती, डॅशिंग होते. तर त्यातलं एक काम आम्ही विविध करायचो. ओके, वन आय कॅन टेल यू, आय वॉज देअर इन डुईंग माय PhD दॅट टाइम. All doctors would remember and others also. JJ Hospital मध्ये there was an unfortunate incident that time. Adulterated glycerol वापरलं होतं, and there were some deaths and everything. And then there was a Lentin commission, and there was an investigation. So my sir, my professor, my guide, he was the one who analyzed that adulterated glycerine on a gas chromatography on sophisticated instrument, and he proved that adulteration. तसं त्यांचं दुसरं एक होतं. कोण कोण किती जण रेसकोर्सला जातात? रोटरी क्लब मध्ये खूप श्रीमंत मेंबर्स असतात. सर, ऑन अ टर्फ क्लब वरती देर इज अ रेसिंग, राईट, हॉर्स रेसिंग. त्या हॉर्स रेसिंग मध्ये डोपिंग चालतं खूप. देर इज अ डोपिंग. द हॉर्सेस आर गिवन मेडिसिन्स, स्टिरॉइड्स अँड ऑल सच बॅन्ड मेडिसिन, बॅन्ड ड्रग्स. दोज आर कॉल्ड ड्रग्स. आणि त्यांचं सॅम्पल घेऊन प्री रेस आणि पोस्ट रेस अनालिसिस होतं. आमच्या सर म्हणजे सरांचे स्टुडंट तेव्हाचे, ते हे ड्रग्सचं अनालिसिस करायचे. व्हेरी रिस्की, बिकॉज असे लक्षावधी कोट्यावधी रुपये एकेका घोड्यावर लावलेले असतात, आणि तो घोडा जिंकला डर्बी वगैरे, आणि इफ यू डिक्लेअर की नाही त्याच्यामध्ये हे ड्रग होतं विच इज अ बँड, देन इट्स अ प्रॉब्लेम. बट दॅट्स व्हॉट अनालिसिस ऑफ अ ड्रग्स प्रूव्स इन अ डे टू डे लाईफ अदर ऑल्सो. Okay, now coming to, and very proud, I am a proud Indian, and I am sure all of you are there. तर भारत हा औषधाच्या क्षेत्रामध्ये जागतिक महासत्ता आहे. स्ट्रेट एका लाईनीत, एका ओळीमध्ये विधान, and which we should all be proud about. India is a great power in the field of medicine, absolutely. And that's what I was happy to see Dr. Dev Vadke again here. And there are so many, as Sampada Maushi said, I travel a lot from Azerbaijan to Zimbabwe, A to Z, and not necessarily only US and EU, because India has a friendly, and that's one best part, India has a friendly relation with all countries, isn't it? So I had been to Iraq in Saddam Hussein's regime, I had been to Ethiopia, Africa, Gulf, so many, and everywhere. Why? Because I am in this field. Because of these drugs, I got that opportunity to travel so many countries. And everywhere India is recognized very well for its, आता IT नंतर आलं, पण before IT, right from 1990, India is now gaining, and सध्या तरी in a generics it is number 1 in all over the world. And perhaps that's what I was very fortunate to accompany Honorable President of India, Ramnath Kovind ji. Last year only, 2019 it happened. 2020 is gone only. So last year is 2019, we shouldn't talk about 2020. And I was part of an official business delegation which accompanied the President of India to Switzerland.
And Switzerland is, unfortunately, again, those Rotarians who are entrepreneurs, you must be knowing, we don't have a FTA. There is no free trade agreement between Switzerland and India. So that was the main purpose. We started paving ground to do that FTA between India and Switzerland, and hopefully it will come into reality. It takes time, 2 years, 3 years maybe. With a Brexit, you may be aware now, Britain and India are going to be at an advantageous position because we have FTA already in place. FTA मुळे काय होतं, मेनली ड्युटी माफ होते खूपशी आपापले जे एक्सपोर्ट्स असतात, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट त्याच्यावरती. Okay, so some funny thing, little bit to keep you engrossed into the lecture. And जे माझे लघुलेख वाचतात संपदा मावशी सांगेल, आय थिंक मला हे इन्व्हिटेशन त्या लघुलेखामुळेच मिळालं. आय एम एन ॲस्थमॅटिक, चाइल्डहुड, बाळ दमा म्हणतात ना 8व्या वर्षापासून. आता अस्थमा म्हटलं की आई वडिलांना अर्थातच अरे आपल्या 8 वर्षाच्या मुलाला दम लागतो, दाब लागते, व्हायलिन वाजतं घशातून, ऑल दोज. सो आई वडिलांनी माझ्या अनंत उपाय केले आणि आई वडिलांनीच केले, कारण जोपर्यंत मी शाळेत होतो तोपर्यंत ते झालं. नंतर मला हळूहळू कळलं आणि आहार विहार आणि एक इनहेलर एवढ्यावरती आता माझा अस्थमा नियंत्रणात आहे. मी रोज 2 तास चालू शकतो, रायगड चढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण तोपर्यंत काय काय केलं तर अर्थात आधी एक बेटनेलर नावाची गोळी घेतली मी, जी स्टिरॉइड आहे. माझे आजोबा घ्यायचे, माझे काका घ्यायचा, म्हणून मी घ्यायचो. वारसा हक्काने दमा मिळाला, वारसा हक्काने औषध मिळालं, औषध घ्यायचं. दुसरं काय केलं, मी जोशी, कोकणस्थ ब्राह्मण शाकाहारी. समवन टोल की उष्ण काहीतरी घ्या. आणि उष्ण म्हणजे काय तर कबुतराचं रक्त, खेकड्याच्या पोटातलं पाणी, हरणाचं मांस, असे सगळे ऑप्शन्स होते. सो वी स्टील डिड. खेकड्याच्या पोटातलं पाणी 2 रविवार मला दिलं मावशीच्या शेजाऱ्यांकडून. काय झालं का नाही माहिती नाही, खारट लागलं एवढं मात्र मला अजून आठवतंय. मग देर इज वन फनी औषध दुसरं, गोंदवले, ज्यांची श्रद्धा आहे. आणि अगेन मी सांगतो जसं श्रद्धेवरती सगळं जग चालतं. 2 नंबरचा व्यवहार तर सगळ्याच विश्वासावर चालतो, पण 1 नंबरच्या व्यवहारामध्ये श्रद्धा म्हणतात त्याला. तर गोंदवलं जे आहे साताऱ्याजवळ गोंदवलेकर महाराजांचं, तिथे दर कोजागिरी पौर्णिमेला खिरीतून एक औषध देतात. दॅट इज ते दम्यासाठी चालतं म्हणे. सो आई, दादा, आम्ही गेलो गोंदवल्याला. मस्त छान ट्रिप झाली. रात्री कोजागिरीला बशीमध्ये ती खीर देतात, बशीभर खीर. ती रात्रभर चांदण्यात ठेवायची. चांदणं कोजागिरीचं पडलं पाहिजे त्या चांदण्यावरती, आणि पहाटे सूर्योदयाच्या आधी खीर प्यायची. मस्त थंडी होती. कोजागिरी म्हणजे अश्विन महिना, अश्विन पौर्णिमा, छान असते थंडी. असे माळरानावरती शेकडो लोक बसलेले होते, शेकोट्या पेटून वगैरे. 1च वर्ष गेलो आम्ही, 3 वर्ष जायचं असतं. गुण येतो की नाही माहिती नाही, बट वी एन्जॉयड दॅट पिकनिक. आणि एक तुम्हाला माहिती असेल, अजूनही माहिती, ट्रेनमध्ये, ऑफकोर्स आपण हल्ली कोणी जास्त प्रवास करत नाही, पण पूर्वी ट्रेनमध्ये अशी पोस्टर्स असायची, मूळव्याध, भगासीर, भगंदर असं काय लिहिलेलं. तशी पूर्वी एक दमा, ॲलर्जी अशी पण पोस्टर असायची. आणि हैदराबादहून 2 भाऊ यायचे आणि ते असे कुठच्या तरी छोट्या हॉटेलमध्ये उतरायचे, दादर, परळ, लालबाग, कुर्ला, तिकडे. तिथे पण आम्ही गेलो. एका तसराळ्यामध्ये 2 छोटे मासे असे पोहत असायचे जिवंत. त्या काळा मासा तो उचलायचा डाव्या हाताने, उजव्या हाताने एक हर्बल कुठची तरी जडीबुटीची गोळी त्या माशाच्या पोटात टाकायची आणि तो मासा माझ्या घशात त्याने ढकलला आणि झालं म्हणलं औषध, माझा दमा गेला. असं विविध ही सगळी औषधं या कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि आता दुसरं, मी वर्ष मला वाटतं 6वीत होतो. डॉक्टर सुखटणकर म्हणून ॲलर्जी स्पेशालिस्ट आले होते. सो आय एम टॉकिंग अबाउट 45 इयर्स ॲगो मे बी. शिवाजी मंदिरच्या मागे त्यांचं तेव्हा होतं, AC रूम होती तेव्हा. 45 इयर्स ॲगो अ डॉक्टर हॅव्हिंग अ एअर कंडिशन रूम वॉज लिटिल नॉट सो कॉमन. सो तिथे गेलो होतो. त्यांनी माझ्या हातावरती, आता सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, 100 सुया टोचल्या फॉर ॲलर्जी. अँड देन रिझल्ट केम आउट. अँड रिझल्ट वॉज, मला कसली ॲलर्जी आहे, धूळ, कुत्र्याचे केस, मांजराचे केस, पोलन ग्रेन, 50 ॲलर्जी, विच आय कांट अवॉइड. भारतामध्ये राहत असाल तर हे अवॉइड करणं शक्यच नाही. धूळ, कुत्र्याचे केस, परागकण. USA मध्ये माझी मावस बहीण 3 महिने क्लॅरिटीन नावाचं औषध घेते. परागकण, तिथे पोलन ग्रेन्सची प्रचंड ॲलर्जी असते तिला, म्हणून शी टेक्स इट. आणि आपल्यापेक्षा 100 पट किंमत देऊन घेते डॉलर्सने. दॅट्स अनदर. बट सो अशी विविध औषधे केली. आणि म्हणून पुन्हा सांगतो, कुठचं औषध चांगलं, ज्याचा गुण येईल ते, ज्याने गुण येईल ते, बाकी त्याच्यावरती नाही तर आपण काही सांगू शकत नाही. नाउ आय कम टू स्ट्रेट स्टिरॉइड्स. बेटनेलनने मी सुरू केलं. सगळ्यांना एक
when you talk about steroid, there is a taboo. असं स्टिरॉइड म्हणजे कोणतरी ब्रह्मराक्षस असं जनरल कॉमन मॅनला असतं. स्टिरॉइड, त्यांनी मला स्टिरॉइड दिली. माझी एक मैत्रीण त्या दिवशी अगदी रागवून सांगत होती मला, आय एम अ डायबेटिक, डॉक्टर डझंट नो, ही गिव्ह मी स्टिरॉइड्स, त्याने शुगर वाढते. फाईन, फेअर इनफ. डॉक्टरला जर माहित असेल तर त्याने कॉन्शियसली हेज प्रिस्क्राइब यू स्टिरॉइड, इजंट इट? विष तर नाही ना दिलं. आणि इफ यू नो, एक ठराविक मात्रेमध्ये विष सुद्धा औषध म्हणून दिलं जातं. टॉक्सिन्स असतात ती हाफकिनमध्ये, जे सापाच्या आणि विंचू दंशावरती जी लस, जे औषध असतं इंजेक्शन, ते काय शेवटी अँटीडोट विषच असतं. काट्याने काटा काढायचा, सो ते औषधच असतं बेसिकली, विष सुद्धा. सो स्टिरॉइड सुद्धा. रुईयाची एक आठवण आहे, मी लघुलेखात लिहिली होती पण पटकन रिपीट करतो. आम्ही पीएचडी करताना ती लॅबोरेटरी जी होती, दॅट वॉज अ ड्रग FDA अप्रूव्ड ड्रग अनालिसिस लॅबोरेटरी. एक 70च्या पुढचे ऑलवेज काका आजोबा कोणीतरी यायचे आणि एक जिना चढून यायचे रुईयाचा, विच इज लॉंग 40 पायऱ्या. धाप लागायची, मग आम्ही बसवायचो त्यांना, बसा बसा, पाणी प्या, काय पाहिजे. मग खिशातून एक पुडी काढायचे, काहीतरी होमिओपॅथिक आयुर्वेदिक किंवा मेडिसिन असायचं. म्हणायचं, हे मला ना दम्यावरती दिलंय, याच्यात स्टिरॉइड्स आहेत का, अनालिसिस करून द्या. आम्ही करायचो आणि तेव्हा 500 रुपये घ्यायचो आणि अनालिसिस करून द्यायचो. सिम्पल टेट्राझोलियम ब्ल्यू नावाची एक मेथड असते, ती करायचो आणि द्यायचो. पण सांगायचं तात्पर्य, आय यूज टू डू काउन्सिलिंग त्या काकांचं तेव्हा, आजोबांचं. त्यामुळे तुमचं वय काय, 73, तुम्हाला काय त्रास होतो, अस्थमा. काय होतं, एक जिना चढून आला, दम लागला, धाप लागला, हो. ह्या औषधाने काय होतं, गुण येतो, बरं वाटतं, हो. मग का तुम्हाला काय चिंता आहे? नाही नाही, त्याने गुडघे दुखतात. यू आर 73, तुमचे गुडघे असेही दुखणार आहेत. इथे जर हे औषध घेतलं तर तुम्हाला प्रत्येक श्वासाला जो अडथळा येतो, झगडायला लागतं, ते लागणार नाही, घ्या ना. सो इट्स ऑलवेज अ कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. दिस इक्विलिब्रियम, हा समतोल, हा आयुष्यात आपल्याला सगळीकडेच साधायचा असतो, तो औषधांमध्येही साधायचा. सो दॅट ब्रिंग्स मी टू साईड इफेक्ट. साईड इफेक्ट कसे, बिफोर गोइंग टू साईड इफेक्ट्स, according to me, one of the best invention in the drugs is steroids. Latest, last 1970s मध्ये जेव्हा सुरुवात झाली असेल, 60-70 मध्ये. and the another one is, I'll just tell you again, जरी मी फार्मास्युटिकल मध्ये असलो तरी आय एम नॉट प्रमोटिंग एनीवन, आणि ही तर माझी कंपनीच नाही. ऑल ऑफ यू विल अग्री, एक स्किन क्रीम म्हणजे एक मेडिसिन आहे, आपण अजूनही वापरतो, सोफ्रामायसिन, राईट? ऑल ऑफ यू वुड, सिनियर सिटीजन विल रिकलेक्ट. सोफ्रामायसिन कधी शोधलंय माहितीये? 1960s. आय वॉज बॉर्न इन 1960s. तेव्हापासूनच आहे, अजूनही सोफ्रामायसिन चालतं. 50च्या वर औषध झाली. अँड द बेस्ट पार्ट इज, रसेल म्हणजे आताची एव्हेंटिस सोडून दुसरं कोणीही सोफ्रामायसिन बनवत नाही या जगात. सो इट्स लाईक अ कोका कोला इन मेडिसिन. कोकच आहे, त्याचं पेटंटेड मेडिसिन इज व्हेरी स्ट्रिक्टली गार्डेड. सो नो वन स्टील डुईंग इट. इट्स सेम लाईक सोफ्रामायसिन. सो अकॉर्डिंग टू मी, स्टिरॉइड इज वन ऑफ द बेस्ट इनोव्हेशन. आणि जर डॉक्टरांनी सांगितलं तर ते घ्या. इनफॅक्ट दॅट इज ट्रू फॉर ऑल मेडिसिन्स, बट स्टिरॉइड सुद्धा. सो साईड इफेक्ट्स. मोस्ट कॉमन क्वेश्चन आस्क्ड अबाउट अँड ॲप्रिहेन्शन अँड कन्सर्न अबाउट मेडिसिन्स इज, डॉक्टर याचा साईड इफेक्ट आहे का? सध्या जरा भारीच ना, आपल्याला अवेअरनेस एकदम आलेला असतो. सो आम्ही गमतीने म्हणतो, काही काही औषधांचा इफेक्ट येत नाही, तर साईड इफेक्ट काय येणार? तर त्याला दुसरं पण उत्तर असतं गमतीने, इफेक्ट येत नाही पण साईड इफेक्ट नक्की येईल, असंही असू शकतं. सो दॅट डिफरंट. दीज आर ऑल जोक्स, बट साईड इफेक्ट कशाचा नाही हो. प्रत्येक औषधाचा साईड इफेक्ट असतो, काही थोड्याफार प्रमाणात असतो. कधी पुरळ उठेल, कधी काय होईल, आणि काय असतं. सो अगेन आय गिव्ह एक्झाम्पल. देर इज अ समथिंग कॉल्ड, आय डोंट नो, कोणी केसांसाठी ट्राय केलं. देर इज अ लोशन, केस आपले 50 नंतर जायला लागले की मिनॉक्सिडिल म्हणून एक औषध असतं, त्याचं लोशन असतं. त्याची इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मिनॉक्सिडिलचं पहिलं संशोधन सुरू झालं ऍज अ हायपरटेन्सिव्ह, म्हणजे ब्लड प्रेशर मेडिसिन म्हणून. त्याने ब्लड प्रेशर खाली येते मिनॉक्सिडिल घेतलं की. सो मिनॉक्सिडिल घ्यायला ती ट्रायल सुरू होती, क्लिनिकल ट्रायल म्हणतात. त्याच्यात लक्षात काय आलं माहितीये, मिनॉक्सिडिल टॅबलेट जे घेतात त्यातल्या बायकांना मिशी फुटायला लागली. सो म्हणजे आपल्यात मराठीत एक म्हणतात ना, आत्याबाईला मिशा असते तर. सो आत्याबाईला मिशा असते तर समजा की आत्याबाईंनी मिनॉक्सिडिल घेतलंय. सो दिस वॉज अ डेंजरस ऍडव्हर्स इफेक्ट. सो कंपनीने त्यांचं संशोधन बदललं. द इंडिकेशन वॉज चेंज, अँड मिनॉक्सिडिल इन्स्टेड ऑफ अँटी हायपरटेन्सिव्ह, ब्लड प्रेशरच्या ऐवजी
केशवर्धक म्हणून त्याचा वापर सुरू झाला आणि आजही मिनॉक्सिडिल लोशन हे केशवर्धक म्हणून वापरलं जातं. तर तुम्ही खूपच मिनॉक्सिडिल चोपडलं टाळूला तर तुमचं ब्लड प्रेशर कमी होईल, हे पण एक लक्षात ठेवा त्याच्यावरती. साईड इफेक्ट कशाला नसतात. ॲज न्यूटन सेड, देर इज ऑलवेज अन each and every action has equal and opposite reaction. So side effects सुद्धा हे असतातच. अगेन कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करायचा आणि आपल्याला हवं ते औषध घ्यायचं. आणि थोडक्यात सांगायचं तर शेवटी शादी के साईड इफेक्ट्स नावाचा एक सिनेमा आला होता, माहिती आहे ना तुम्हाला? आय डोंट नो, म्हणजे होता वाटतं, नंतर मी गुगल करून बघितलं. मी बघत नाही हिंदी मूवीज, शेवटचा बघितलेला मला आठवतही नाही. पण जर शादी के साईड इफेक्ट्स असतात की नाही, तरी म्हणून कोणी लग्न करायचं थांबलं का? नाही ना. तसंच आहे, साईड इफेक्ट असले तरी शेवटी औषध हे घेत राहा आणि आमचाही पगार चालू राहायला पाहिजे ना, म्हणून घेत राहा. लास्ट वन मोर थिंग इज अबाउट एक्सपायरी डेट. अनदर कॉमन क्वेश्चन इज एक्सपायरी डेट. एक्सपायरी कधी? इनफॅक्ट मी गमतीने म्हणतो, जगातली ही एकमेव गोष्ट आहे जिच्या जन्माच्या वेळी ज्याची एक्सपायरी माहिती असते, 100% माहिती असते. जेव्हा आम्ही औषध बनवायला घेतो नवीन, तेव्हाच त्याला एक्सपायरी डेट असाइन करतो. 2 years, 3 years, 4 years. आणि त्याचं साधारण एक बेस्ड ऑन स्टॅबिलिटी डेटा एक ठराविक अनालिसिस असतो, त्याच्यावरती ते दिलं जातं. सो एक्सपायरीच्या नंतर नक्कीच औषध घ्यायचं नाही, कुठचंही नाही. आणि ते डिस्पोज कसं करायचं हे पण त्याचे एक शास्त्र असतं. द बेस्ट वे इज आपल्या कमोडमध्ये टाकायचं. म्हणजे तसंच्या तसं नाही, टॅबलेट उघडायच्या कमोडमध्ये टाकायच्या, सिरप असेल तर बाटली उघडायची, उरलेलं टाकून द्यायचं. पण सो असंच्या असं कचऱ्यात टाकू नका. दुर्दैवाने खूप काउंटर फिटिंग, ॲडल्टरेशन चालतं. सो रिकामी बाटली सुद्धा त्याचं लेबल काढून त्याच्यावरती काहीतरी रेघा मारून मग कचऱ्यामध्ये टाकायची. सो देर इज अ बिग, मी एक वेगळं लेक्चर डॉक्टर या डिस्पोजल ऑफ एक्सपायर्ड मेडिसिन याच्यावरती पण देऊ शकेन, पण त्याची खूप गरज आहे. कारण खरं सांगायचं तर 14 मिनिटं उरली. आय विल हरी अप अ लिट. डोस कंप्लायन्स. डॉक्टर जेव्हा सांगतात हे औषध दिवसातून 3 वेळा, दिवसातून 5 वेळा, तर त्याप्रमाणे घ्या. कारण त्याचा त्या औषधाचा जो डोस असतो, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अँटीबायोटिक्सचा डोस कंप्लीट करायचा असतो. 3ऱ्या दिवशी बरं वाटलं तरी थांबवायचं नाही. 5 दिवस सांगितलं तर 5 दिवस घ्यायचं. तर ते टीव्ही चॅनलचे एक काहीतरी आहे ना, उघडा डोळे बघा नीट. तर त्याला मी फक्त एक टॅगलाईन सांगतो औषधासाठी, निर्बुद्धपणे उघडा डोळे आणि घ्या औषध नीट. डॉक्टरनी सांगितलंय त्याप्रमाणे घ्या. सिंपल. आपलं डोकं चालवायचं नाही. माझा ताप गेला, आता बंद करू, असं अजिबात करायचं नाही. जे सांगितलंय त्याप्रमाणे घ्यायचं. नाव वी कम टू प्राइसिंग. आपल्याकडे 2 टोकं आहेत. अनेक जण अजून म्हणतात, काय हो औषधाच्या किमती वाढल्या. मी लहान होतो तेव्हा 5 रुपयामध्ये अमुक मिळायचं, 4 आण्यात मिळायचं. मी त्याला एक मोठं उदाहरण देतो आणि पुन्हा माझ्या कंपनीचं आहे म्हणून नाही. तुम्हाला सगळ्यांना रॅन्टॅक नावाची गोळी माहिती असेल, राईट? इट हॅज बिकम कॉमन व्हेरी. अँटासिड, ते आमच्या कंपनीची आहे रॅन्टॅक, आम्ही बनवतो. रॅन्टॅकची किंमत माहिती आहे का तुम्हाला? उद्या पुढच्या वेळी घ्याल तेव्हा नीट आठवणीने जरा बघा. MRP असते कारण औषधाला, त्याच्यावर तुम्ही विकू शकत नाही. 30 गोळ्या 23 रुपये, 23 rupees 30 tablets MRP. So which is less than a 1 rupee per tablet. It's a medicine, very effective medicine. आम्ही 100 कोटी रुपयाचं रॅन्टॅक विकतो. जगात एवढे लोक रॅन्टॅक घेतात भारतात म्हणजे, आणि ते इफेक्टिव्ह पाहिजे. बिकॉज यू कांट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. नुसत्या मार्केटिंगवरती होत नाही. रॅन्टॅकचं तर काहीच नाही. तुम्ही ऍडव्हर्टाईज बघितली नसेल, कॅटरीना कैफ रॅन्टॅक घे सांगते का वगैरे, अमिताभ बच्चन सांगतो का? काही नाही. तुम्ही मी गुण येतो म्हणून रॅन्टॅक घेतो. लेस दॅन 1 rupee अ टॅबलेट. इक्लेअर्स खातो आपण, इक्लेअर्स, हॉल्स, चॉकलेट. किती किंमत असते हो? More than a rupee or at least a rupee. This than less than a rupee. So India is such a superpower in medicine. They make quality and efficacious medicine at such a price. आणि भारतामध्ये there is a DPCO, ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर आहे. आता इनफॅक्ट स्टेंट पण तुम्हाला माहिती असेल, द स्टेंट्स आर ऑल्सो प्राइस कॅप. सो गव्हर्नमेंट प्राइस कॅप लावतं. एका ठराविक किमतीच्या वर औषधं विकू शकत नाही. आणि जस्ट उदाहरण म्हणून पुन्हा रॅन्टॅकचंच ग्लॅक्सो कंपनीचं औषध होतं झॅन्टॅक. त्यामुळे ग्लॅक्सोज असल्यामुळे झॅन्टॅक पाकिस्तानमध्ये पण अवेलेबल होतं, ग्लॅक्सो पाकिस्तान. इफ यू जस्ट क्रॉस द बॉर्डर, अक्रॉस द, आपल्याकडे जेव्हा ते 15 रुपयाला होती स्ट्रीप, आता 23 झाली, तेव्हा पाकिस्तानमध्ये 150 रुपयाला ती स्ट्रीप असायची. सेम 10 times द प्राइस.
अँड वी शुड बी प्राऊड अबाउट इंडियन फार्मसिस्ट, सायंटिस्ट, फार्मास्युटिकल, की आपल्या या जेनेरिकच्या संशोधनामुळे, मॅन्युफॅक्चरिंगमुळे द प्राइस इज केप्ट दॅट मच लो. त्यामुळे आता मला वाटतं काही वर्षांनी बहुधा फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर ऑल्सो इन अ लाइटर वेन ते बहुधा दिल्लीला आता आम्हाला पण काहीतरी आंदोलन करायला लागेल. कापसाला जसा मिनिमम हमी भाव पाहिजे तसा आम्हाला फार्मास्युटिकलला पण मिनिमम प्राइस द्या, नॉट द मॅक्झिमम रिटेल प्राइस बट द मिनिमम. Okay, and all this is out because of outcome of a patent era. Now we are 100. India is a WTO compliant. We are a part of a treaty, and we also honor product patent. पण पेटंट मध्ये तुम्हाला माहिती असेल प्रॉडक्ट पेटंट आणि प्रोसेस पेटंट असतं. सो 1970s इंडिया वॉज ऑनरिंग प्रोसेस पेटंट ओनली. थोडक्यात सांगायचं म्हणजे मुंबईहून पुण्याला जायचं तर लोणावळा मार्गे जायचं, नाशिक मार्गे जायचं, इकडून तिकडून जायचं, किंवा बोरिवलीला जायचं तर घोडबंदर मार्गे जायचं, अंधेरी मार्गे जायचं ठाण्याहून. सो दीज आर प्रोसेस पेटंट आणि बोरिवली इज अ प्रॉडक्ट पेटंट. तर आता आपण पुन्हा प्रॉडक्ट पेटंट झालो, पण वेन अप टू 70 to 2000 30 वर्षामध्ये प्रोसेस पेटंटमुळे इंडियन फार्मा इंडस्ट्रीला खूप याची मदत झाली. आणि आता सध्याच्या ह्याच्यात म्हणून सांगायचं तुम्हाला तर 1950, आय एम नॉट गिव्हिंग स्टॅटिस्टिक्स, पण 1950 साली म्हणजे जेव्हा भारत स्वतंत्र झाल्यानंतर 3 वर्षांनी इंडियाज मेडिसिन import, drug import was more than 90%. We were totally dependent on England, America, Hungary, all European countries for medicine. आपल्याकडे पेनिसिलिनची पहिली हिंदुस्तान अँटीबायोटिक स्टार्टेड, isn't it, with the help of Russia. So in 1950, we were 90% dependent on import of a medicine. In the year 2020, we are net more than 90% exporter. That's the pharma industry. अजून आत्मनिर्भर काय व्हायचं याच्यावर, यु नो, वी हॅव ऑलरेडी सेट द गोल. इंडियन फार्मा इंडस्ट्री इज 100% आत्मनिर्भर. WHO जागतिक आरोग्य संघटना, जी आधी प्रसिद्ध झाली आणि मग नंतर संजय राऊतांनी थोडी कुप्रसिद्ध पण केली, पण जे असेल ते, WHO ची एक नॅशनल इसेन्शियल मेडिसिन लिस्ट असते. म्हणजे इसेन्शियल लिस्ट कोणती? औषधं भरपूर असतात, तुम्हालाही माहिती आहे, आता 10,000 औषधं असतात, पण त्यातली एक 200-300 इसेन्शियल म्हणतात. ती सगळीच्या सगळी इसेन्शियल औषधं भारतामध्ये बनतात. सो तुम्ही कुठचाही आजार झाला तुम्हाला तरी त्याच्यावरती ट्रीटमेंटला औषध भारतात बनलेलं मेड इन इंडिया अलिशा चिनॉय तुमच्याकडे विकायला येऊ शकते. मेड इन इंडिया करून हे औषध घ्या. भारतात काय नाही बनत? बेसिक रिसर्च नाही बनत सॅडली, यु नो. अजूनही आता हळूहळू बनायला झालाय, पण जे नवीन औषध शोधणं असतं. पण नवीन औषधाचंही काय माहितीये का, म्हणजे आता हळूहळू तुम्हाला जस्ट सांगतो, एक मल्टीनॅशनल सिप्रोफ्लॉक्सासिन शोधते, तुम्हाला माहिती असेल. मग एकाने सिप्रोफ्लॉक्सासिन शोधलं ना की लोमेफ्लॉक्सासिन, स्पारफ्लॉक्सासिन, अमुक फ्लॉक्सासिन, तमुक फ्लॉक्सासिन सुरू होतं. हे विष्णू सहस्त्रनाम असतं की नाही आपलं, तसं आहे. कोणी म्हणा विष्णवे नमा, चालू त्याप्रमाणे असतं. पण तरी अजून ती गरज आहे आणि भारत आता ते करायला लागलाय. मी काय करतो हो एक्झॅक्टली, तर रेग्युलेटरी अफेअर्स. रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे काय? मी 1992 साली, सिन्स 1992 आय एम इन अ रेग्युलेटरी अफेअर्स. सुदैवाने माझं लग्न त्याच्या आधी झालं होतं, नाहीतर मी म्हटलं मुलगी दिली नसती कोणी. लोकांना कळत नाही ना रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे काय. रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे नवीन औषध बाजारात आणायच्या आधी जे काही करायला लागतं. आणि आता तुम्हाला काल परवा 2 दिवसात कळलं, ते 2 व्हॅक्सिनना परवानगी दिली ना DCGI, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया. कुठे बाहेर सांगू नका, पण ही इज माय फ्रेंड. आता चांगलं वाईट यातून काही माहिती नाही. ही स्टार्टेड फ्रॉम मुंबई ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर आणि 28 वर्षामध्ये ही हॅज रीच, डॉक्टर सोमाणी हॅज रीच टू DCGI पोस्ट. तर ते जे सगळं असतं, कायदे कानून आणि रिसर्च सुद्धा, ते सगळं घ्यायचं आणि नवीन औषधाला परवानगी घ्यायची. बिकॉज फार्मास्युटिकल इंडस्ट्री, औषध इज वन ऑफ द मोस्ट रेग्युलेटेड इंडस्ट्री. इट्स नॉट लाईक कपडा घेतला मस्त, चला आवडला का तुला घेऊन टाक शर्ट, तसं नाही होत ना. एक 30 कायदे कानून असतात, ते सगळ्या कायद्यांचं पालन करायला लागतं. सो आय एम रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दॅट कम्प्लायन्स, ईच अँड एव्हरी. त्याच्यानंतर ते पेशंट पर्यंत ते औषध पुरतं. लास्ट 3-4 पॉइंट डॉक्टर वैद्य, राईट? आय एम ओके विथ द टाइम. सो जेनेरिक, सगळ्यांना विचारायचं असतं जेनेरिक. जेनेरिक म्हणजे काय हल्ली? तर जेनेरिक म्हणजे थोडक्यात आता मला आपल्या भाषेत उदाहरण देतो. एक 40 वर्षापूर्वी कॅडबरी होती, माहिती ना, कॅडबरी. मग अमूलने काढलं मिल्क चॉकलेट. मग लोक जायचे आणि मागायचे स्टोअरमध्ये, एक अमूलची कॅडबरी द्या. किंवा फोटो कॉपी सुरू झालं, त्याला कंपनी होती झेरॉक्स, बरोबर. आता कुठच्याही कंपनीचं मशीन असू देते, इट कॅन बी डिफरंट, इट कॅन बी इंडियन.
लोक जातात आणि काय म्हणतात तो झेरॉक्स द्या. झेरॉक्स म्हटलं तर तो IPR इंडिया इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे झेरॉक्सचा, तो शब्द ट्रेडमार्क आहे, झेरॉक्स कंपनीचं नाव आहे. बट सो फोटोकॉपी इज अ जेनरिक, झेरॉक्स इज अ ब्रँड, कॅडबरी इज अ ब्रँड, मिल्क चॉकलेट इज अ जेनरिक, क्रोसिन इज अ ब्रँड, पॅरासिटामॉल इज जेनरिक, मेट्रोजिल इज अ ब्रँड, मेट्रोनिडाझोल इज अ जेनरिक. इनफॅक्ट जे कॅडबरीचं झालं ते मेट्रोजिलच्या बाबतीत झालं. आमचं औषध आहे मेट्रोजिल आमच्या कंपनीचं. नर्सेस आणि डॉक्टर त्यांना मेट्रोजिल हे जेनरिक नेमच वाटतं, इतका तो ब्रँड पॉप्युलर झाला गेली काही वर्ष. सो इट्स अ ब्रँड नेम इनफॅक्ट अँड इट्स नॉट अ जेनरिक नेम. मी सांगायचो की मेट्रोजिल द्या. सो नर्स यूज टू से मेट्रोजिलच लावलंय. नाही नाही मेट्रोजिल नाही, ते दुसऱ्या कंपनीचं मेट्रोनिडाझोल आहे. सो इट्स लाईक दॅट. सो दॅट्स अ जेनरिक. सो व्हॉट इज द फ्युचर? फ्युचर इज डिझायनर ड्रग्स. आता तुम्हाला सांगतात ना दिवसातून 3 वेळा घ्या, 12 दिवस घ्या. त्याच्याऐवजी एक चिप, देयर विल बी अ चिप. Chip can be inserted into your body, which will slowly deliver medicine for next 10 days, 7 days, 15 days. It's going to happen. It will happen. Or even each प्रत्येक माणसाची जी प्रकृती आहे, हेल्थ आहे, बॉडीची रिक्वायरमेंट आहे, अँटी डायबेटिक ड्रग, कोणाची शुगर 500 झाली, ती तिथल्या तिथे इंटरनली त्याचं अनालिसिस होईल आणि त्याप्रमाणे मेटफॉर्मिन तुमचं रिलीज होईल. It's possible. It's a possibility in the next 10 or 15, 20 years. I'm not, मी काही दिवा स्वप्न दाखवत नाही, ड्रीम नाहीये. सो कंट्रोल रिलीज और बायो अवेलेबिलिटी, ऍब्सॉर्प्शन. कुठचंही औषध घेतलं की ते शरीरात आधी जायला लागतं, ते विरघळायला लागतं आणि मग ते अवेलेबल व्हायला लागतं. म्हणजे आतड्यांनी, पोटानी सगळं शोषून घ्यायला लागतं. तर ते जास्त अवेलेबल होईल, त्यामुळे डोस कमी कमी होत जाईल. आज काही गोळ्या बघा आपण एवढ्या मोठ्या घेतो, व्हिटॅमिन D3चा सॅशे घ्यायला लागतो, तो ओके एक जस्ट पटकन जाता. जे अनुपान आहे आयुर्वेदात म्हटलेलं आहे ते करायचं. मधातून घ्यायचं तर मधातून घ्यायचं, दुधातून घ्यायचं तर दुधातून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन D3 यू शुड टेक इट इन फ्रॉम मिल्क, दुधात विरघळून. का? कारण सिम्पल, व्हिटॅमिन D3 इज वॉटर सोल्युबल नाही, ते पाण्यात विरघळत नाही. तुम्ही घेतलं तर, जर ते दुधात घेतलं तर पटकन विरघळतं, ते जास्त अवेलेबल होतं. छोट्या छोट्या सोप्या गोष्टी असतात. त्यामुळे डॉक्टर जे सांगतात त्याप्रमाणे औषध घ्या. त्यांनी सांगितलं दुधातून घ्यायचं तर दुधातून, जेवल्यानंतर तर जेवल्यानंतर, जेवायच्या आधी तर जेवायच्या आधी, उपाशी पोटी तर उपाशी पोटी. सो अँटॅसिड असतात ती सकाळी उठल्या उठल्या घेतलेली चालतात. झोपेचं औषध साधारण अँटी अलर्जिक दिलेलं असतं, ते रात्री झोपताना घ्यायचं. तुम्ही ड्रायव्हर असाल, ड्रायव्हिंग करणार असाल तर नाही घ्यायची ती, तेव्हा ती अँटी अलर्जिक. सो ऑल दिस वी हॅव टू टेक केअर. आणि जस्ट जोकिंगली वन की कुठे चाललंय हे बायोटेक्नॉलॉजी, मेडिकल, बायोमेडिकल फील्ड. तर मी गमतीने म्हणतो की आता बघा एक मोठी एन्झायटी असते आणि छान असते ती हुरहुर खरं तर, नवीन लग्न आल्यानंतर की आपण प्रेग्नंट आहोत की नाही, आणि मग ती प्रेग्नन्सी टेस्ट करायची, मग ती कन्फर्म करायची युरिनने करून. डॉक्टर वैद्य आय एम गोइंग टू, पण अर्थात तो यू विल कम आउट विथ दॅट किट, आय नो. की उद्या देअर विल बी रिअल टाइम प्रेग्नन्सी डिक्लरेशन टेस्ट, यु नो, की तुम्ही हनीमूनला गेलात, काहीतरी BPL काहीतरी झालं, कॉंग्रॅच्युलेशन, चला यू आर प्रेग्नंट. सो अँड अगेन इट्स ऑल पॉसिबिलिटी, यु नो, सगळं होऊ शकतं औषधाच्या बाबतीमध्ये. सो लास्ट 2 पॉइंट्स. तुमच्या मुला नातवंडांना आपल्याला, आणि आता ऑलरेडी झालंय, इनफॅक्ट देअर वॉज अ न्यूज आयटम, फार्मा इज वन ऑफ द बेस्ट करियर इन इंडिया पीपल गोइंग ऑन. देर आर too many pharmacy colleges in fact. So pharmacy colleges, new pharmacy colleges are not getting permission in fact, आता देत नाही आहेत, but still it is a good career. आणि you have to find your niche, you know. डॉक्टर देवनी मला सांगितलं होतं, and you are also you may be aware, तिथे टी टेस्टर असतात आपल्याकडे, माहिती आहे तुम्हाला. चहाची जी प्रतवारी करतात आसाममध्ये, दार्जिलिंग टी, एखादा चहा 5,000 रुपये किलो असतो आणि 500 रुपये किलो असतो. तर तो माणूस फक्त दिवसभर चहा पितो वेगळे वेगळे, किंवा वाईन टेस्टर असतात, तो फक्त वाईन टेस्ट करतो वेगळी वेगळी आणि बेस्ड ऑन हिज. तशाप्रमाणे औषधाचे यामध्ये सुद्धा देर आर 100,000 पॉसिबिलिटीज, यु नो. रेग्युलेटरी अफेअर्स टू द स्पेक्ट्रम इज ब्रॉड फॉर दिस फार्मास्युटिकल करियर. सो एनकरेज युअर नातवंड, मुलं जे कोण असतील त्यांना एनकरेज करा वेगळं. आता इंजिनिअरिंग आणि IT चा जमाना गेला. IT हळूहळू ऑल विल बी रिप्लेस बाय, यु नो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सॅडली आपल्या माणसांमध्ये सुद्धा ऑलरेडी आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतो. काही जणांकडे बघून असं वाटतं की हा खरा इंटेलिजन्स का आर्टिफिशियल. आणि शेवटचं सेल्फ मेडिकेशन.
मी सांगितलं तसं मी जिथून सुरुवात केली मी आता पुन्हा त्याच्यावरती येतो. मला सर्दी खोकला ताप वाटला, मी उठतो, माझ्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. ठाण्यामध्ये तरी आता अजून फॉर्च्युनेटली वी हॅव फॅमिली डॉक्टर्स, सो वी मस्ट कंटिन्यू टू डू दॅट. 100 रुपयाला 2 दिवसाचं निळी गोळी पिवळी गोळी मिळते. ती आय एंड विथ दॅट ऑल्सो. माझ्या आईचे काका होते, म्हणजे ती पिढी, त्यांनी संन्यास घेतला आणि ते बुवा बाबा झाले, केशवानंद सरस्वती. त्यावेळी ते चिलीम ओढायचे. चिलीम म्हणजे त्यात अर्थातच गांजा बिंजा असेल, काय कल्पना नाही मला, पण त्यात त्यांच्याकडे लोक यायला लागली, त्यांना नमस्कार करायचे आणि सांगायचे. हे त्या चिलमीतली राख घ्यायचे आणि त्यांना द्यायचे भस्म आणि म्हणायचे ही लाव. पण ते सांगायचे, ते स्वतःच सांगायचे, मी अतिशय श्रद्धेने आणि पॉझिटिव्ह याने ती घेतो आणि घेणारा जो असतो तो सुद्धा अतिशय श्रद्धेने आणि विश्वासाने ते घेतो, त्याला बरं वाटतं. अँड द मॉडर्न सायन्स इज प्रूव्हन 80% of any ailment disease is psychological, right? What you call psychological, psychosomatic जे काय असेल ते औषध, स्लिपिंग पिल म्हणून आपण देतो आणि नुसतं प्लसिबो, एक मोठं ब्रँच आहे ती औषधातली, पण प्लसिबोने सुद्धा बऱ्यापैकी इफेक्ट येतो. म्हणजे त्यात काही नसतं, थोडक्यात साखर द्यायची आणि बरं वाटायचं. कफ सिरप मध्ये काय असतं सगळ्या 70% इज शुगर, त्यामुळे खडी साखर घ्या, उद्यापासून बेनेट्रिल घेऊ नका. एनिवे अगेन नॉट, बट तर खरं औषध कुठचं? सो शेवटी पण औषधं घ्या, टाळू नका. आपण ते पण एक करतो की अंगावरती काढायचं. इनफॅक्ट माझा मामा एक होता, ताप आला, म्हणाला आपण बोलावलंय, बिन बुलाया मेहमान है, आंबळ घ्यायचं, पांघरून घ्यायचं, झोपून राहायचं, आला तसा जाईल 2 दिवसांनी. पण असं नेहमी होत नाही हो हल्लीच्या ह्याच्यात. इट इज डिपेंडिंग अपॉन इटिओलॉजी. त्याप्रमाणे औषध घ्या, घेत राहा, आमचा पगार चालू राहील, तुमची तब्येत चांगली राहील. हे गमतीने. आणि शेवटी माझ्या आजोबांची आठवण, लहानपणी रविवारी सकाळी महिन्यातून एकदा एरंडेल तेल दिलं जायचं, कॅस्टर ऑइल, सगळ्यांना चहातून द्यायचे. दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट मेडिसिन, वन ऑफ द बेस्ट मेडिसिन. आपलं पोट साफ व्हायचं. आणि ते घेताना मात्र एक श्लोक म्हटला जायचा, औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी. आता ह्यातही वैद्य आले, त्यामुळे पण हे संस्कृत मध्ये काय याचा अर्थ आहे, औषधम जान्हवी तोयम म्हणजे, जान्हवी म्हणजे गंगा, गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र असं औषध, हे जो विष्णूचा अवतार असा जो वैद्य, म्हणजे हल्लीच्या भाषेत डॉक्टर, तेव्हा डॉक्टर जे औषध देतात ते औषध आपण पवित्र, पावन, सॅक्रोसॅन्ड मानून त्याप्रमाणे घेत राहा. हेल्दी राहा, सुरक्षित राहा, चांगले राहा. थँक्यू. प्रश्न कोणाला विचारायचे असेल तर जरूर विचारा. आपण एक 5 मिनिटं प्रश्नोत्तरासाठी ठेवलेली आहे. आणि आपले आजचे